मित्रांनो, थोड्या दिवसापूर्वी अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये योजनांचा इतका पाऊस पडलाय की बस की मुख्यमंत्र्यांना सुद्धा आता आठवत नसेल की कोणकोणत्या योजना आहेत. कारण 2.5 वर्षामध्ये त्यांनी जे केलेलं आहे ते त्यांना आठवतच नसावं किंवा जनतेला त्यांच्या कामगिरीबद्दल शंका असावी म्हणून बरोबर 2 महिन्याआधी त्यांनी घोषणांचा पाऊस पाडलेला आहे. पण मूळ मुद्दा येतो, या ज्या घोषणा त्यांनी केलेल्या आहेत योजनांच्या वेगवेगळ्या, त्या योजनांना ते पुढे कसं घेऊन जाणार आहेत, त्याला चालवणार कसं, टिकवणार कसं. कारण एक योजना मी आठवण करून द्यावं म्हणतोय, ती म्हणजे सुकन्या योजना. आता ही सुकन्या योजना कुणी आणली होती तर काँग्रेसने आणली होती. या सुकन्या योजनेचं नाव बदलण्यात आलं या 2.5 वर्षामध्ये. त्याचं नाव ठेवण्यात आलं लेक भाग्यश्री आणि त्याच लेक भाग्यश्री या योजनेचं नाव बदलून आता लेक लाडकी ही योजना आणली गेलेली आहे. आता मागच्या त्या लेक भाग्यश्री आणि लेक लाडकीच्या लाभार्थ्यांचं काय, किती